सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय आनंदमय शुभेच्छा. गुरूंचं महत्त्व जीवनामध्ये अपरंपार आहे. जसं की भगवान श्रीकृष्ण देखील म्हणतात, जो येई मज अनन्य शरण त्याचेची मी निवारीन जन्म मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत असं म्हणतात, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादुरू विवेका वरी. तुकाराम महाराज गातेमध्ये असं म्हणतात, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि समर्थसुद्धा म्हणतात, ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांनी सद्गुरू करावा. म्हणून सद्गुरूंचं हे अपरंपार महत्त्व लक्षात घेता प्रत्येकाने जीवनामध्ये सद्गुरू हा केलाच पाहिजे. भगवान श्रीकृष्णांचे गुरु संदीपान ऋषी होते. तसेच ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु त्यांचे बंधू निवृत्तीनाथ होते. तसेच सद्गुरू वामनराव पै यांचे गुरु श्री नाना महाराज श्रीगोंदेकर होते. आणि खरोखरच गुरूंमुळेच आपल्याला जीवन जगण्याची कला प्राप्त होते. गुरु जे खरे गुरु असतात ते आपल्याला आत्मज्ञान देतात, दिव्यबोध देतात, दिव्य साधना देतात, आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवितात. आपल्याकडून कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे ते आपल्याला कला देत असतात. आणि खऱ्या गुरूंना खरी गुरुदक्षिणा जी असते, म्हणजेच गुरूंनी दिलेलं ज्ञान आत्मसात करतो आणि जो सुखी होतो ती गुरूंना मिळालेली अर्धी दक्षिणा असते. आणि ज्यावेळेस तुम्ही इतरांना सुखी करता त्यावेळेस गुरूंना मिळालेली पूर्ण गुरुदक्षिणा असते असं सद्गुरू म्हणतात. आणि खरोखरच असं म्हटलं जातं की चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. किती महत्त्व आहे गुरूंचं. डोळ्यानं बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जीवेने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरोनी. ही ईश्वराची दया, ही सद्गुरूची दया. म्हणून सद्गुरू आपण प्रत्येकाने करा आणि सद्गुरूमुळेच आपल्याला जीवनामध्ये सद्गती मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. आपल्या अंतर्मनातील शुभ इच्छा, मनोकामना, संकल्प आणि खऱ्या देवाची ओळख करून देणारे खरे सद्गुरू आपण सर्वांनी अवश्य करा. जगातील सर्व गुरूंना, सद्गुरूंना आणि ज्ञानगुरूंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. सद्गुरूंचे सुपुत्र आदरणीय वंदनीय ज्ञानगुरू श्री प्रल्हाददादा पै यांचा आज अमृत महोत्सव 75वा वाढदिवस आहे. त्यांनाही मी अमृत महोत्सवाच्या मंगलमय आनंदमय शुभेच्छा देतो. सद्गुरू, माई, दादा, वहिनी आणि सद्गुरूंचं संपूर्ण कुटुंबीय यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. सद्गुराया, तुमच्या चरणांचा दास होण्याचं भाग्य आम्हाला जन्मजन्मी लाभू दे ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची मुले गुणवान बुद्धिमान होऊ दे, देवा यांची मुले गुणवान बुद्धिमान होऊ दे, देवा यांची मुले गुणवान बुद्धिमान होऊ दे, देवा यांची मुले त्या त्या क्षेत्रात टॉपला जाऊ दे, देवा यांची मुले त्या त्या क्षेत्रात टॉपला जाऊ दे, देवा यांची मुले त्या त्या क्षेत्रात टॉपला जाऊ दे, देवा यांच्या मुलांना उत्तम दीर्घायुष्य लाभू दे, देवा यांच्या मुलांना उत्तम दीर्घायुष्य लाभू दे, देवा यांच्या मुलांना उत्तम दीर्घायुष्य लाभू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. सद्गुरुनाथ महाराज की जय आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद. जय सद्गुरू, जय जीवनविद्या. विठ्ठल विठ्ठल.